तर आता केक घ्यायला आलेलो आहे, केक घेऊन आला. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? तर मित्रांनो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? तर आज पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपला दिवस स्पेशल आहे, कारण की आज माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे. आद्वित आज 7 वर्षाचा पूर्ण झालेला आहे. आणि पुन्हा एकदा स्पेशल दिवस असणार आहे आपला, कारण की आज होळी पण आहे. तर आता होळीनिमित्त सगळी तयारी झालेली आहे. ताईने सगळा स्वयंपाक केलेला, आता फक्त गरम गरम पुऱ्या करायच्यात. आणि आपला पुढचा एक टास्क आहे, तो केक आणायला जायचं आहे. तर त्याच्या चॉईसनुसार आपल्याला केक आणायचा आहे. आता कोणता केक आणायचा आहे तिथे गेल्यानंतर बघूयात आपण. आणि होळीच्या पण पाया पडायला जायचं आहे. सोसायटीमध्ये जी होळी पेटवली जाते तर तिथं पाया पडायलाही जायचं आहे. तर आता केक आणायचा आहे, केक कट करायचं आहे आणि नंतर जायचं आहे होळीच्या पाया पडायला. बघूयात कोणता केक चॉईस होतो आहे आद्वितला, आणि त्याच्या चॉईसनुसारच आपण केक आणणार आहे. तर आता केक आणायला चाललो आहे, आदू, मी आणि दाजी. आता कोणता केक घ्यायचा? चॉकलेट केक. हां, चॉकलेट केक घ्यायचा. दुसरा नको कोणता? का बरं? ब्लू रेड नको, त्याच्यात केमिकल टाकलं. कोणता घ्यायचा? प्युअर चॉकलेट कोणता आहे? हाय आणि हा तिरामिसू एकदम कोरून चॉकलेट. हा सर्कलवाला पाहिजे. तिरामिसू एकदम कोरून चॉकलेट. सर्कलवाला पाहिजे. ओके. आणि हे जे बाकीचे असतात ते? डार्क चॉकलेट नाही ना, स्वीट चॉकलेट. ट्रफल तुम्ही खाल्ला असेल ना? नाही नाही, हे वाला. तो सर्कलवाला एकदम सॉफ्ट लागतो, एकदम प्रीमियम चॉकलेट. क्रीम नसते, काय नसते. ओके. हा दे मग. हे आता आपलं सगळ्यात मोस्ट प्रीमियम केक आहे आपलं सगळ्यात. हे ब्लॅक. आवडला का तुला? तर आता केक घ्यायला आलेलो आहे, केक घेऊन आला आहे आणि त्याच्या चॉईसनुसार घेतलेला आहे. ADVIT. हां. ना? हां. तर आता केक घेतला आहे, छोटा बैलॉन पण खुश झालेला आहे. हाय. सुसगावमध्ये जे कॅरेमल केक आहे ना, तर तिथून केक घेतला आहे आपण. चला. तर आता केक तर घेऊन आलेलो आहे. आता आदूला ऑप्शन करायचं आहे, ताई ऑप्शन करते त्याला. स्माइल. नाही तेव्हा इतका हसतो, आणि फोटो काढायच्या वेळेस कायम शांत असतो, एकदम गंभीर. तेव्हा भिजला काय? आता ऑप्शन झालेलं आहे. आता केक कट करण्याची वेळ झालेली आहे, तर आता चला केक कट करून घेऊयात. आता ऑप्शन झालं, पण त्याला जो टिळा लावलेला होता तर तो त्याला अजिबात आवडत नाही, लगेच गाडीने धुवून टाकला. आता केक आणलाय, आदवीच्या चॉईसनुसार केक आणलेला आहे, चॉकलेट, प्युअर चॉकलेट केक. आणि आता कट करून घ्यायचं आपल्याला. बस आदवी, बसा. हातात घे. हां हां, गुड बॉय. हॅपी बर्थडे. केक कट करा. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. May God bless you. हॅपी बर्थडे आदू. Happy birthday. आवडला केक तुला? आवडलं? चॉकलेट आवडलं तुला?
तर आता केक कट करून झाला आहे आणि आता आपण होळी जी पेटवली आहे सोसायटीमध्ये तर तिथं पाय पडायला जाणार आहोत. आता सोसायटीमध्ये जी होळी पेटवलेली आहे तर त्याच्या दर्शनासाठी चाललो आहे मी, दाजी, ताई आणि छोटा हॅरी पॉटर. तर आता हे ताट घेतलं आहे ताईने सजवून आणि माझ्या हातात आहे कलश. छोटा असताना हात पण घ्यायचा. होळीच्या पाय पडून आलेलो आहे आणि ताईची गरम गरम पुऱ्या करायची तयारी सुरू आहे. पीठ मळून झालंय. आता एक एक पुरी टाकायची आणि मस्त तळून घ्यायची. तेल चांगलं तापलं ना. तर आता सगळ्या पुऱ्या तळून घेऊ आणि मग जेवायला बसू. पुऱ्या करून झाल्यात. आता मस्त गरम गरम एक खीर झालेली आहे, दुधाची शेवयाची खीर केली आहे, त्याच्यात भात आणि ही आपली छोल्याची भाजी आणि छोटा वाजतात जेवायला बसवलं आहे कारण त्याला भूक लागली होती. तर जवळजवळ आता 10 वाजलेले तर त्याच्यामुळे त्याला लगेच जेवायला बसवलं आहे. तर आता आम्ही पण बसणार आहे. तर आता सगळे ताटं वाढून झालेले 3 ताटं. छोटा पहिल्यानंतर आधी जेवायला बसला होता तर आता आम्ही जेवायला बसतोय. बघूयात कसं झालं आहे ते. छोले आहे, पुरी आहे, नंतर शेवायची खीर केलेली आहे आणि भात. छोले भटुरे सारखं झालं आहे ना भाजी. तिखट लागलं. तर आता जेवण घेऊ. आता जेवण पोटभर झालेलं आहे. आता झोपायची वेळ झाली. जवळजवळ 10:30 वाजलेले आहेत आणि खूप अप्रतिम स्वयंपाक केला होता ताईने. छोले, पुरी आणि शेवयाची खीर आणि जो केक आणला होता ना तो पण खूप सुंदर होता. कारण की मी केकचं काही एवढं मोठं फॅन नाही आहे पण कधीतरीच कदाचितच चांगला भेटतो. कारण की आजकाल भेसळ खूप असते केक बनवण्यामध्ये. जी क्रीम असते तर ते मैदा नाहीतर मग पाम ऑइल याच्यापासून बनवली जाते. तर केक खूप सुंदर होता आजचा. जेवणही खूप सुंदर झालेलं आहे आणि ह्या छोटूचा बड्डे पण चांगला झालेला आहे. तर आता आज आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. जर व्हिडिओ आपले आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर काही स्पेशल वाटलं तर कमेंटमध्ये नक्की येऊन सांगा. धन्यवाद. गुड बाय. गुड बाय. बंद कर.